नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्र हो, आज आपण पॉलिटिकल आयडियोलॉजी या BA थर्ड इयरच्या पेपरचा फॅसिझम ही आयडियोलॉजी पाहणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, फॅसिझमचा अर्थ सांगून वैशिष्ट्य स्पष्ट करा असा प्रश्न परीक्षेमध्ये असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण कसं लिहिलं पाहिजे यासाठी म्हणून आपण हा व्हिडिओ करतो आहोत। आपण या चॅनलवर नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, अधिक विद्यार्थी मित्राला चॅनल शेअर करा। तर पाहू फॅसिझमचा अर्थ आणि व्याख्या। तर आपण सुरुवातीला प्रस्तावना लिहिली पाहिजे। फॅसिझम या शब्दाची उत्पत्ती इटालियन भाषेतील फॅसिओ या शब्दापासून झाली आहे। त्याचा अर्थ काठ्यांचा जुडगा व त्याला अडकलेली कुऱ्हाड असा होतो। प्राचीन काळामध्ये रोमन साम्राज्याचे प्रतीक तो काट्याचा जुडगा हे एकात्मतेचे तर कुऱ्हाड हे शक्तीचे प्रतीक मानले जाई। इटालीमध्ये फॅसिझमने या प्रतीकाचा वापर केला, तथापि फॅसिझम ही नकारात्मक स्वरूपाची विचार प्रणाली आहे। फॅसिझमला इतिहास आणि सिद्धांत याची पार्श्वभूमी नाही। फॅसिझम ही आत्यंतिक राष्ट्रवाद, वंशवाद, लष्करवाद, साम्राज्यशाही यांचा पुरस्कार करणारी विचार प्रणाली आहे। राजकीय व्यवस्थेच्या बाबतीत ही सर्वंकष स्वरूपाची विचार प्रणाली आहे। या प्रमाणेच फॅसिझम ही सुसंगत स्वरूपाची विचार प्रणाली नाही। फॅसिझमचे तत्वज्ञान विशिष्ट ग्रंथात मांडलेले नाही। थॉमस हॉब्स, हेगेल, कार्ल मार्क्स, सोरेल, मोस्का, मॅकेवली, पेरेटो, फित्स स्ट्रेची, शॉपेनहॉवर, बर्गसन इत्यादी विचारवंतांच्या लिखाणातील सोयीस्कर दिसणारा भाग एकत्रित करून फॅसिझमची मांडणी करण्यात आली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ते प्रस्तावनेमध्ये लिहिलं पाहिजे। काही विचारवंतांनी फॅसिझमची निश्चित व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यापैकी प्रमुख विचारवंताची व्याख्या खालीलप्रमाणे आहेत असं लिहून मग फॅसिझमचा अर्थ अब्लिक व्याख्या असं लिहायला पाहिजे आणि मग आपण पुढचा भाग घ्यायला पाहिजे। फॅसिझमच्या व्याख्या। फॅसिझमची पहिली व्याख्या आहे मुसोलिनी यांनी केलेली। मुसोलिनी यांच्या मते, मुसोलिनी हा इटालीचा होता दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्यांनी गाजवलं। हिटलर आणि मुसोलिनी ही प्रसिद्ध नावं आहेत, जगप्रसिद्ध नावं आहेत। फॅसिझम ही विचारसरणी आणि शासकीय पद्धती आहे। इथे केंद्रसत्ता मजबूत असते, तिला कोणाचाही विरोध नसतो, ती एक आक्रमक राष्ट्रवादी चळवळ आहे आणि मजबूत अशी सैन्य संघटना आहे असं मुसोलिनीने फॅसिझमबद्दल म्हटलेलं आहे। त्यानंतरची व्याख्या आहे हन्स कोहेन। हन्स कोहेन यांच्या मते मध्यमवर्गीय आणि भांडवलदारांच्या विरोधातून निर्माण झालेली फॅसिझम ही एक चळवळ आहे। मध्यमवर्गीय आणि भांडवलदारांचा विरोध यातून निर्माण झालेली चळवळ म्हणजे फॅसिझम आहे। त्यानंतरची व्याख्या आहे JS बर्जेस यांच्या मते फॅसिझम हे युरोपियन सभ्यतेच्या रोम साम्राज्य आणि कॅथॉलिक चर्च यांच्या परस्पराच्या मिश्रणावर आधारित राजकीय आणि सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याकरिता उदयास आलेलं एक आंदोलन होय असं म्हटलेलं आहे। कॅथॉलिक चर्च यांच्या परंपरांच्या मिश्रणावर आधारित राजकीय आणि सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याकरता उदयाला आलेलं आंदोलन असं बर्जेसनी म्हटलेलं आहे। तर त्यानंतरची चौथी व्याख्या आहे विलियम एबेलस्टाईन यांच्या मते फॅसिझम म्हणजे लोकशाही आणि व्यक्ती स्वातंत्र्यवाद विरोधी एकपक्षीय हुकुमशाहीद्वारा शासन व समाज यांचे संघटन करणारे एक प्रखर राष्ट्रवाद, वंश श्रेष्ठत्व, लष्करवाद आणि वसाहतवाद यांचा पुरस्कार करणारे सर्वंकष तत्त्वज्ञान होय असं त्यांनी म्हटलेलं आहे। वरील व्याख्यांवरून स्पष्ट होते की फॅसिझम ही सुसंगत अशी विचारप्रणाली नाही। तत्वापेक्षा उद्देशावर, विचारापेक्षा कृतीवर भर देणारी व्यवहारवादी आणि प्रतिक्रियावादी चळवळ म्हणजे फॅसिझम होय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। ही त्याची मध्यवर्ती कल्पना आहे।
सर्वच व्याख्यातून हे स्पष्ट होते की जसं ही सुसंगत विचारसरणी नाही, तत्वापेक्षा उद्देशावर, विचारापेक्षा कृतीवर भर देणारी व्यवहारवादी आणि प्रतिक्रियावादी चळवळ म्हणजे फॅशिझम आहे. साम्यवादाच्या प्रसाराच्या भीती, त्याचबरोबर लोकशाहीला विरोध करणारी आणि आर्थिक असंतोषातून निर्माण झालेली फॅशिझम ही प्रवृत्ती आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर मग या प्रश्नाच्या उत्तराचा दुसरा भाग राहतो, तो म्हणजे फॅशिझमची वैशिष्ट्ये किंवा स्वरूप. फॅशिझमचे तत्त्वज्ञान हे विशिष्ट ग्रंथात संकलित करण्यात आलेले नाही, हे आपण वर पाहिलेलं आहे. फॅशिझम विशिष्ट सिद्धांतावर आधारित नाही, तर तो काय आहे, प्रत्यक्ष कृतीवर भर देणारी व्यवहारवादी विचारसरणी आहे. आणि म्हणून मग फॅशिझमचं तत्त्वज्ञान फॅशिस्ट नेत्यांनी वेळोवेळी केलेल्या भाषणांमधून, आखलेल्या कृती कार्यक्रमातून, निर्णय प्रक्रियेतून दिसून येते, हे आपण बघितलं पाहिजे. त्या आधारे फॅशिझमचं स्वरूप स्पष्ट करावे लागते, अशी प्रस्तावना करायची. आणि मग खाली वैशिष्ट्यावरून फॅशिझमचे स्वरूप अधिक स्पष्ट होईल. किंवा प्रश्नामध्ये वैशिष्ट्य लिहा असं असेल तर खालीलप्रमाणे फॅशिझमची वैशिष्ट्ये सांगता येतील असं आपण लिहिलं पाहिजे. त्यानंतर मग पहिलं वैशिष्ट्य आहे असंदिग्ध विचारसरणी. फॅशिझम ही काय आहे, असंदिग्ध आहे. जे समाजवाद, उदारमतवाद, व्यक्तिवाद या विचारप्रणालीप्रमाणे फॅशिझम निश्चित स्वरूपाची क्रमबद्ध विचारसरणी नाही. फॅशिझमचा कोणताही निश्चित सिद्धांत नाही. विविध विचारवंतांच्या लेखनातील योग्य भागाचे परिस्थितीनुसार समर्थन फॅशिझम करतो. मुसोलिनी म्हणतो की फॅशिझम कोणत्याही परंपरागत विचारसरणीला विरोध करू शकतो किंवा समर्थनसुद्धा करू शकतो. एक सिद्धांत आणि निश्चित कार्यक्रमाशी फॅशिझमची बांधिलकी नाही, फक्त राष्ट्राचा विकास हेच तिचं अंतिम ध्येय आहे. आणि म्हणून फॅशिझम ही एक असंदिग्ध विचारसरणी आहे. त्यात विरोधाभास आहे. सबाईंच्या मते परिस्थितीनुसार आणि आवश्यकतेनुसार अनेक विचारसरणीतील विचारांचे एकत्रीकरण करून फॅशिझम बनलेला आहे. यामध्ये अंतिम ध्येय राष्ट्राचा विकास हे आहे. आणि आपण पाहतो की पहिल्या महायुद्धामध्ये वर्षाच्या आमच्या अपमानकारक अटी लादल्या गेल्या, त्यातून ही राष्ट्र जी उभी राहिली आणि अवघ्या काही वर्षात म्हणजे 19ला वर्षाचा तह झाला आणि 39ला त्यांनी दुसरं महायुद्ध सुरू केलेलं आहे. म्हणजे एवढी प्रगती केली की ते न भूतो न भविष्यती अशी होती. आणि म्हणून मग मुसोलिनी म्हणतो की व्यक्ती राष्ट्रासाठी आहे, साध्य राष्ट्र आहे आणि त्यांनी सर्वस्वाचं बलिदान केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ब्रीदवाक्य सांगितलं की मातृत्वाविना स्त्रीत्व पूर्ण होत नाही, तसं युद्धाविना पुरुषत्व सिद्ध होत नाही, म्हणून मग युद्ध केलं पाहिजे, ही त्याची भूमिका राहिलेली आहे. त्याच्यानंतरचं दुसरं वैशिष्ट्य आहे सिद्धांतापेक्षा कृतीवर भर. सिद्धांत म्हणजे वेळेचा अपव्यय होय असं मुसोलिनीला वाटायचं. सिद्धांत निर्मितीमुळे निष्फळ चर्चा, वांझुटी जिला आपण म्हणतो, अशी चर्चा, वादविवाद होतात, त्यातून विकास साध्य होऊ शकत नाही. म्हणून फॅशिझम प्रत्यक्ष कृतीला जास्त महत्त्व देणारी विचारसरणी आहे. प्रत्यक्ष कृतीशिवाय राष्ट्राचा विकास शक्य नाही. म्हणून मुसोलिनीने म्हटले आहे की आपण चर्चा आणि सिद्धांतातून बाहेर पडायला पाहिजे. माझा कार्यक्रम कृती करणे आहे, बोलणे नाही. बोलाचाच भात बोलाचीच कडी नाही. व्यवहारवादावर आधारित असल्यामुळे फॅशिझमला इतर विचारसरणीपेक्षा श्रेष्ठ मानले आहे. कृतीला महत्त्व दिल्यामुळे फॅशिझमचे सिद्धांत आणि लेख एखाद्या ग्रंथात मिळत नाहीत, तर त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीच्या कार्यामध्ये ते मिळतात. कार्यामध्ये आपल्याला ते पाहावे लागतात. त्यानंतरचं तिसरं वैशिष्ट्य आहे शांततेला विरोध व युद्धाचं समर्थन. आता मी सांगितलं की मुसोलिनीने हे सांगितलेलं आहे की मातृत्वाविना स्त्रीत्व सिद्ध होत नाही, तसं युद्धाविना पुरुषत्व सिद्ध होत नाही. म्हणून मग फॅशिझमच्या मते शांतता म्हणजे डबक्यातील साचलेल्या पाण्याप्रमाणे असते. राष्ट्राच्या प्रवाहाला थोपून धरण्याचे कार्य शांतता करते. अशा राष्ट्राचा विकास मंदावतो. राष्ट्राचा विकास होण्यासाठी युद्ध आवश्यक आहे. युद्धामुळे राष्ट्राचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. जनतेमध्ये राष्ट्रवादाची प्रखर भावना निर्माण होऊन राष्ट्रांतर्गत संकुचित मतभेद दूर होतात. युद्धाचे समर्थन करताना मुसोलिनीने म्हटले आहे की मनुष्याच्या जीवनात युद्धाचे तेच स्थान आहे जे स्त्रियांच्या जीवनामध्ये मातृत्वाला आहे. त्यानंतरचं चौथं वैशिष्ट्य आहे
साम्राज्यवादाचा पुरस्कार. फॅशिझममुळे प्रत्येक राज्याने आपल्या भूविस्तार केलाच पाहिजे, त्यातच त्याचे श्रेष्ठत्व आहे. साम्राज्यवाद हा शक्तिशाली राष्ट्राचा जन्मसिद्ध अधिकार आहे. दुर्बल राष्ट्रे जेव्हा नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करू शकत नाहीत, तेव्हा शक्तिशाली राष्ट्रांचे नैतिक कर्तव्य बनते की त्याने त्या साधनसंपत्तीचा उपयोग करून घ्यावा. फॅसिझमसमोर गतकालीन रोमन साम्राज्याचा आदर्श आहे. इटालीच्या विकासासाठी युद्धाचे समर्थन करून साम्राज्यवादाचा पुरस्कार मुसोलिनीने केलेला आहे. मुसोलिनीच्या मते साम्राज्यवाद हा जीवनाचा शाश्वत आणि अपरिवर्तनीय नियम आहे. इटालीचा विकास हा जीवनमरणाचा प्रश्न आहे असं मुसोलिनींनी म्हटलेलं आहे. इटालीचा विस्तार व्हायला पाहिजे, अन्यथा नष्ट व्हायला पाहिजे, एवढी आक्रमक भूमिका मुसोलिनी घेतलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचं 5वं वैशिष्ट्य आहे आक्रमक राष्ट्रवादाचा पुरस्कार. आक्रमक राष्ट्रवादाचा पुरस्कार. फॅसिझमला राष्ट्रवादातून चालना मिळाली असली तरीसुद्धा हा राष्ट्रवाद आक्रमक स्वरूपाचा आहे. फॅसिझममध्ये राष्ट्रवाद आणि राष्ट्रहित या प्रमुख बाबी मांडल्या असून व्यक्तीने त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे. वंशश्रेष्ठत्वाच्या आधारे राष्ट्राची निर्मिती करून इतरांपेक्षा आपण कसे श्रेष्ठ आहोत, आपले राष्ट्र श्रेष्ठ आहे, ही आत्यंतिक भावना स्वीकारलेली आहे. आणि म्हणून वंशीयांविषयी असहिष्णू प्रवृत्ती, इतर वंशीयांविषयी आणि दुर्बल राष्ट्रावर आक्रमण करून स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याला फॅसिझमने मान्यता दिलेली आहे. त्यांनी ज्यू लोकांना गॅसच्या कुजळीत घालून जाळलं हिटलरनी, आणि आर्य लोकांचं वंश श्रेष्ठ आहे, आपण आर्यवंशी श्रेष्ठ आहोत, यावर त्यांनी ठाम भर दिला. त्यानंतरचं 6वं वैशिष्ट्य आहे व्यक्ती स्वातंत्र्याला विरोध. फॅसिझम काय करते? व्यक्ती स्वातंत्र्याला विरोध करते. फॅसिझम ही एक थोतांड कल्पना मानतो. व्यक्ती स्वातंत्र्य फॅसिझम काय करतो? व्यक्ती स्वातंत्र्य एक थोतांड कल्पना मानतो. व्यक्तीला स्वातंत्र्य दिल्यास तो आपल्या भौतिक जीवनामध्ये मग्न होतो. फॅसिझम राज्याला केंद्रस्थानी मानतो. राज्य हे साध्य असून व्यक्ती त्याचं साधन आहे, केवळ मात्र साधन. साध्य काय? तर राज्य. म्हणून व्यक्तिहितापेक्षा राष्ट्रहित श्रेष्ठ आहे. राज्याच्या विकासासाठी व्यक्तीने संपूर्ण योगदान दिले पाहिजे. राज्याच्या आज्ञांचे बिनतक्रार पालन केले पाहिजे. मुसोलिनी म्हणतो की कोणतीही मानवी अनमानवी वस्तू राज्याबाहेर असू शकत नाही, असल्यास ती मूल्यहीन असते. प्रत्येक गोष्ट राज्याअंतर्गत आहे, राज्याबाहेर राज्याच्या विरोधात काहीच नाही. त्यानंतरचं 7वं वैशिष्ट्य आहे साम्यवादाला विरोध. जे फॅसिझम जसा उदारमतवादाला विरोध करतो तसा तो साम्यवादाला विरोध करतो. साम्यवादाच्या विरोधात उदयास आलेली फॅसिझम ही विचार. फॅसिझमला वर्गसंघर्ष, द्वंद्वात्मक भौतिकवाद अमान्य आहे. आर्थिक समतेपेक्षा धर्म, देशभक्ती, राष्ट्रवाद हे गुण अधिक महत्त्वाचे आहेत. मुसोलिनी म्हणतो की आर्थिक समृद्धी व्यक्तीला प्राण्यांप्रमाणे बनविते, की ज्यांना फक्त स्वतःचे पोट भरण्याची चिंता असते, आणि त्यामुळे मानवजात केवळ भौतिकवादी बनते. उत्पादन साधनावरील सामूहिक मालकीमुळे उत्पादनाचा वेग मंदावतो. त्याशिवाय भांडवलदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी फॅसिझमने साम्यवादाला विरोध केल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतरचं 8वं वैशिष्ट्य आहे लोकशाहीला विरोध. फॅसिझम काय करते? लोकशाहीला विरोध करते. फॅसिझमच्या म्हणण्यानुसार लोकशाही म्हणजे मूर्खांचा कारभार होय. ही एक अव्यवहार्य, भ्रामक शासन व्यवस्था आहे. अल्पमतात असणारी व्यक्तीसुद्धा बरोबर असू शकते. लोकशाहीत अपात्र उमेदवार निवडून येतात. श्रीमंताकडे सत्ता असते, गरिबांवर अन्याय होतो, भ्रष्टाचार, अकार्यक्षमता, अस्थिरता निर्माण होते. याशिवाय एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे प्रतिनिधित्व करूच शकत नाही. म्हणून लोकशाही केवळ आभास आहे, हे वास्तविक नाही. म्हणून त्यांनी लोकशाहीवर टीका केलेली आहे. लोकशाहीला पर्याय म्हणून मोजक्या विद्यमान लोकांची हुकुमशाही मान्य करण्यात आली आहे, असं फॅसिझम म्हणत असते. फॅसिझमचा स्वातंत्र्य, समता, बंधुता याला विरोध आहे. ते अमान्य करतात की स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुत्व या सगळ्या गोष्टी भाकडकथा आहेत. लोकशाहीची स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुत्व ही 3 मूलभूत तत्त्व आहेत. ती फॅसिझमला